नमस्कार मित्रांनो. आपण 8वी ते 10वी मध्ये गणितच्या विषयाला कॉस थिटा, साइन थिटा ही गणितं सोडवली आहे. त्या पुढे जाऊन प्रमेय प्रमेय पण सोडवले आणि प्रमेय सोडवताना त्याचं सूत्र पाठ करणं गरजेचं होतं. त्यावेळेस शिक्षक आम्हाला सांगत होते की सूत्र पाठ करणं गरजेचे आहे. याचा पुढे जाऊन तुम्हाला लई उपयोग आहे. ते पाठ करणं गरजेचं नाही. ते पाठ केल्याशिवाय पर्याय नाही. बरोबर ना? हे तुम्हाला पण बोलले असणार. पण माझं आता वर्ष 35 किंवा 40 वर्ष रनिंग चालू आहे असं समजा. अजून तर त्याचा कुठे उपयोग झाला नाही आणि इथून पुढे काय उपयोग होणार आहे मला तर काही कळत नाही. तुम्हाला त्याचा कुठे उपयोग झालाय का? साइन थिटा, कॉस थिटा, प्रमेय याचा कुठे उपयोग आलाय का? म्हणजे कसं शिक्षण पण काय शिकवतं बघा, जिथं आपल्याला गरजेचं नाही तेच शिक्षण देतात आणि जे गरजेचं आहे, शिकवणं गरजेचं आहे ते शिकवलं जात नाही. म्हणजेच आपल्याला जे भविष्यात लागणार आहे ज्ञान ते शिकवलं जात नाही. भलतंच काय तर शिकवून दिशाभूल करण्याचं काम हे सरकार पण करते आणि शाळेमध्ये हे शिकवलं जाते. मुलांना काय शिक्षण द्यायला पाहिजे जे भविष्यात तुम्हाला उपयोगी येईल असं ज्ञान तिथं शिकवलं पाहिजे. हे बरोबर असेल मित्रांनो, कमेंटमध्ये पाठवा, आम्हाला विसरू नका. आणि अशाच अपडेटसाठी आपण परत भेटणार आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.